सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडांची जी कत्तल आहे ती केली जाणार आहे आणि या ठिकाणी साधुग्राम जे आहे ते उभारण्यात येणार आहे। मात्र यालाच आता विरोध जो आहे तो आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आक्रमक झालेले होते, त्यानंतर आता राजकीय पक्ष देखील जे तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी आपल्याला आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एक या ठिकाणी आपल्याला एक पोस्टर जे आहे ते बघायला मिळतं, भ्रष्टाचारांना भाजपात घेऊन देता क्लीन शीट, आमच्या झाडांना भाजपात घेऊन झाडे तोडण्यापासून द्यावी सूट, अशा पद्धतीचा एक मजकूर जो आहे तो आपल्याला या शिवसैनिकाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय। तर गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या हातात कटर जे आहे एक प्रतिकात्मक या ठिकाणी पोस्टर जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। कटर घेऊन वृक्षतोड करत असल्याचं जे आहे ते या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडनं दाखवलं जात आहे। आणि आपण जर बघितलं तर ठाकरेंची सेना या तपोवनातील वृक्षतोडीवरती आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत माजी आमदार वसंत गीते आहेत। भाऊ, आज आपण तपोवनात आंदोलन करतायत, या ठिकाणी वृक्षांची तोडणी केली जाणार आहे का? गेले दीड महिना या ठिकाणी शहरामध्ये तपोवन वाचवा यासाठी जी मोहीम चालली, झाडं वाचवायची मोहीम चालली, या ठिकाणी वृक्षप्रेमी उतरलेत, NGO उतरलेत, वेगवेगळे संघटना उतरल्यात, परंतु त्या कुठेतरी कमी पडतायत का? या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यानंतर असं वाटलं, आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला, राजसाहेबांनी आदेश दिला, आदित्य ठाकरेंनी आदेश दिला की या सगळ्या मंडळींना आपण पाठिंबा दिला पाहिजे, या शहरातील वृक्ष वाचवले पाहिजे। हे दंडकारण्य आहे, याला तपोवन का म्हटलं जातं? ते दंडकारण्य आहे। इथे रामाचा वनवास रामांनी या ठिकाणी भोगलेला आहे आणि या ठिकाणी हे वाचवलं पाहिजे। या शहराचा हा आत्मा आहे। आणि नक्कीच मात्र काही पर्यावरण प्रेमींकडून सांगितलं जातं की या ठिकाणी साधुग्राम नंतर एक म्युझियम जे आहे, काही एक प्रकल्प या ठिकाणी राबवला जाणार आहे। मुळामध्ये असं म्युझियम वगैरे हा राबवण्याचा कधी अधिकार महापालिकेला नाही। मुळात या महापालिकेचे आयुक्त, या महापालिकेचे परसेवेतले अधिकारी हे स्थानिक नाही आहे, त्यांना या शहराचा अभ्यास नाही आहे। हे मात्र एक्झिबिशन सेंटरचं टेंडर काढल्याचं देखील सांगितलं जातं। नाही, त्याला आम्ही सुद्धा विरोध करू, कारण ते चुकीचं आहे। या शहरातला हा जो आत्मा आहे, हा हे फुफ्फुस आहे, हे निकामी करू नका। एक तर काय झालं आहे, परसेवेतले अधिकारी आले, आयुक्त आले आणि परसेवेतले मंत्रीसुद्धा आले, त्या मंत्र्यांना सुद्धा इथलं माहीत नाही इतिहास। तिथं राहता कुठं, चाळीसगाव, धुळे, जळगाव, तिथून इथं आले, त्यांना या शहराची माहिती काय? अधिकारी परसेवेतले आलेच, पण मंत्रीसुद्धा परसेवेतून आले। आणि म्हणून नाशिक शहरातल्या सगळ्या NGOंना, सगळ्या वृक्षप्रेमींना, सगळ्या साधू संतांना विश्वासात घेऊन या ठिकाणी तपोवन वाचवलं पाहिजे। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही शिवसैनिक आहेत, आपल्याला त्यांच्या हातात हा एक मजकूर पाहायला मिळतोय। आपल्या हातात हा एक आशा आहे, भ्रष्टाचारांना भाजपात घेऊन क्लीन शीट देतात। नेमकं आपल्याला काय सांगायचंय? नेमकं जनतेला सर्वांनाच माहिती आहे का भाजप पक्ष काय करत आहे। त्याचबरोबर आज हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न का ह्या तपोभूमीमध्ये दर 12 वर्षाला जो कुंभमेळा होतो, पण इथं या कुंभमेळ्याचे महामंत्री ते सर्वांसमोर सांगतात का इकडे झाडाची कत्तल होणार आणि कुठेतरी 15,000 झाडे लावणार। असं आम्ही या गोष्टीला विरोध करून म्हणून शिवसेनेच्या वतीने इथं आंदोलन करणार आहे का झाडे तोडून देणार नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर ठाकरेंची शिवसेना जे आहे ती तपोवनामध्ये आपल्याला या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन केलं जात आहे। दरम्यान पर्यावरण प्रेमींनी या ठिकाणी एक आंदोलन सुरू केलं होतं, आता कुठेतरी या वृक्षतोडीच्या विरोधातील जे आंदोलन आहे ते आपल्याला मोठं स्वरूप प्राप्त करत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन ओले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।